वृंदावनच झालेलं आहे। इथं तुळस आहे, इथं आहे आणि इथल्या सगळ्या तुळशी काढलेल्या आहेत, तरी पण इथं आहे तुळस। इथं खूप तुळशी होतं, तुळशी वृंदावनच होतं तसं। आणि ह्या सगळ्या दारातनं तुळशी झालेल्या आहेत। हे आपल्या पण झालेले आहेत तुळशी, किती छान वाटते। हॅलो, नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज मी चाललेली आहे गावी। तर गावी असं अचानक चालली आहे, थोडंसं काम होतं गावाकडं आणि मग यांना साहेबांना सुट्टी होती 2-3 दिवस, मग त्याच्यामुळे म्हटलं आता गावी जाऊयात। बरेच दिवस झालं मी गावाकडे गेले नाही, जसं उडीद काढून आले होते त्याच्यानंतर मला गावी जाणंच झालं नाही, तर म्हटलं चला आता गावी जाऊयात। तर मी आता सध्या गावी चालली आहे आणि माझ्याबरोबर माझी वहिनी पण आहे, त्याची मुलं पण आहेत, त्यांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि भावाच्या मुलांना सुट्ट्या, आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत सगळ्यांना, मग ते पण आमच्यासोबत चाललेले आहेत। आणि शेतातली कामं आई शेतच असते गावी, माझ्या सगळ्यांना शेतातली कामं पण असतात आणि थोडंसं चक्कर मारून येतात, मुलांनाही छान वाटतं आणि समजतं की बाबा हा कुठं काय आहे वगैरे। तर आता मी आधी आम्ही घरी गेलो आणि नंतर मग इथं आईच्या शेतात आलो। तर शेतामध्ये बघा, आईच्या शेतामध्ये अशी ही तूर लावलेली आहे, पूर्ण शेतात नाही लावली, काही एका तुकड्यामध्ये लावलेली ही तूर आहे, म्हणजे जिथं ते शेड आहे, घर आहे त्याच्या समोर ही फक्त तूर लावलेली आहे आणि अजूनही वाळलेली नाहीये, त्याच्यामुळं अजून थोडा टाइम आहे, एक 10 ते 12 दिवस याला टाइम आहे कापायला, त्याच्यामुळे अजून कापून घेतलेली नाहीये। ही बघा, ही अनुष्ठी हाय करतीये आणि एका साईडला जो आहे हा शेजारी जो ऊस दिसतोय तर शेजारच्यांचा ऊस आहे आणि ही माझी आजी ओल्या शेंगा तुरीच्या घेतीये। शेतात आल्यानंतर मस्त वाटतं, आता हिरव्या शेंगा खायला होतील आणि बोरं पण आहे, आता जाताना मी बोरं पण घेईन तिथं आधी थोडीशी मी वेचली, छान होती, आंबट गोड मस्त लागतात बोरं खायला आणि झाडावरची तोडून खायला मजाच येते वेगळी। खातीये तुरीच्या आणि इथं तुळस बघा किती छान आली आहे आणि लावलेली नाही आहे, अशीच वाढली तुळस आणि पूर्ण ही कृष्ण तुळस, सगळीकडे ना तुळशीचं वृंदावनच झालेलं आहे। इथं तुळस आहे, इथं आहे आणि इथल्या सगळ्या तुळशी काढलेल्या आहेत, तरी पण इथं आहेच एक तुळस। इथं खूप तुळशी होत्या, तुळशी वृंदावनच होतं जसं, आणि ह्या सगळ्या दारातनं तुळशी झालेल्या आहेत। हे आपल्या पण चाललेले आहेत तुळशी आणि किती छान वाटते। पूर्ण तुरीचं आहे असं पूर्ण जंगल, इथं बोर आणि तुरीचे शेंगा आहेत आणि आमचा अथर्व खातोय, है ना अथर्व? कोण खाते बोर? कसं खाते बघू बघू, बोर बघू कसं खाते, बोर खा, खा बरं, हा खा, हा हे बघ हे बघ हे बघ, इकडे बघ इकडे, छान आहे का? शेतामध्ये तूर पण लावलेली आहे आणि इथं भुईमुग पण आहे आणि भुईमुग इतकं तण झालेलं आहे, त्याच्यामुळं मी, आई, आजी, परत माझी बहिणी, आम्ही सगळ्याजण इथं भुईमुग खुरपतोय। शेतातली कामं करायला खरंच खूप छान वाटतं बरं, असं सवय नसते पण करायला छान वाटतं आणि आज ना जास्त ऊन नाहीये, त्याच्यामुळे असं जाणवत नाही, थकवा जास्त जाणवत नाही। ऊन असलं की नाही कंटाळा येतो लगेच, पण आज ऊन जास्त नाही, आभाळ आलेले, त्याच्यामुळे कामही होत आहेत पटकन। तण इतका झालेला आहे ना की ते उरकत नाही, आम्ही 4 जणी आहोत तरी सुद्धा आम्हाला ते इतकं पटपट उरकत नाहीये। तर बघूया, थोडा वेळ करता येईल तोपर्यंत करायचं, नंतर मग जेवणाचा टाइम होईल मग जेवून घ्यायचं। आता हे बघा, इथं आई आहे, इथं मी आहे, ही माझी वहिनी आहे आणि आजी आहे, मुली पण आहेत भावाच्या, अधूनमधून येतात जातात, मस्त लिंबाखाली बसलेले आहेत, अजून हसबंड पण लिंबाखाली बसलेले आहेत, भाऊ बसलेला आहे आणि आता ही दुपारची वेळ झालेली आहे, आता थोड्या वेळाने जेवायचं। इथं आहे दोडक्याची भाजी, इथं बघा घरून दोडक्याची भाजी करून आणली आहे, शेपूची भाजी आणि चपाती, परत लाडू वगैरे सगळं करून आणलेलं आणि मस्त शेतात जेवणाचं बेत चालू आहे। त्याच्यामध्ये काही ही नानकटाची बिस्किट पण आणलेली आहेत आणि आमचा हा अथर्व काय खातोय? अथर्व सांग रे, चपाती खातो का तू? हा, चपाती चालली आहे, शेपू का तोडते? हा, ही आजी अजून तिकडच आहे। हा, ही पात्राची भाजी आहे, दाखवते की आजी पात्राची भाजी करते।
काय म्हणतात काय माहिती, आमच्या इकडे पात्राची भाजी म्हणतात. ही पात्राची भाजी शेतातली आणि हे भाजी बरोबर चालले. हा हरभरा आहे आईच्या शेतामधला. माझ्या शेतामध्ये हरभरा त्याला पण घाटे लागलेले आहेत आणि हा हरभरा आईच्या शेतातला आहे, छान आलेला आहे आणि घाटे वगैरे मस्त लागलेले त्याला. आणि ह्या दोघी जणी मस्त फिरतायत. या चालल्यात आता विहिरीकडं. विहिरीत किती पाणी आहे ते बघायला चाललेत. मस्त एन्जॉय करतात. मुलांना असं सुट्टीमध्ये खरंच शेतात आणायला पाहिजे, हिरवीगार रानं बघायला वगैरे, शेताशी म्हणजे निसर्गाशी संपर्क त्यांना करता आला पाहिजे. माझा हा प्रयत्न असतो की त्यांना मी दरवेळेस दर सुट्टीमध्ये गावी घेऊन येत जाईन. यावेळेस मी परीला नाही आणलं, ऍक्च्युली त्याची प्री बोर्डची तिला तयारी करायची त्यामुळे ती नाही आलेली. आणि हे बघा ही हारोई आणि चिकू अनुश्री शेतातलं जे विहिरीला पाणी लागलं, विहिरीला भरपूर पाणी लागलं आता यावेळेस. उन्हाळ्यात पूर्ण याचं पाणी जे होतं सुकलेलं होतं, आटलेलं होतं, पण आता विहिरीला चांगलं पाणी आहे. जेवण वगैरे केलं आणि परत आम्ही इथं खुरपायला लागलेलो इथं, कारण दिवस छोटा आहे, असा दिवस बघता बघता निघून जातो आणि हे काम मग असंच राहून जातं. त्याच्यामुळे म्हटलं की नाही, आता जेवण केलं, थोडा वेळ आराम केला आणि मग परत खुरपायला. हे बघा की कसे सुस्तावलेले आहेत. इथं हजबंड आहे, हा भाऊ आहे जो लोळतोय तिथं लिंबाखाली मस्त टाकलेले अंथरूण आणि तिथं लोळायचं चाललेलं आहे. आणि इथं आम्ही खुरपतोय का, आता ऊन नाहीये त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आणि हुरप होतंय. पण ते काय होतं, बारीक तण असल्यामुळे ना असं लवकर उरकत नाही खुरपायला. असं वाटत नाही की आम्ही खूप काही केलंय की बरंच इथपर्यंत आम्ही आलोय. तर चौघी खुरपतोय पण आम्ही ते काही उरकत नाहीये, तण खूप बारीक आहे तिथं आणि सगळं ना गवत त्याच्यामध्ये जास्त आलेलं आहे. हा बघा अथर्व कधी मध्ये मधून पप्पाकडे जातो, कधी त्याच्या मम्मीकडे. आणि मग आता ही खुरपण वगैरे झालंय आणि आता वाजलेली आहेत संध्याकाळचे 4:30 आणि भावाला आता परत जायचंय पुण्याला. त्याला सुट्टी नाहीये, एकच दिवस सुट्टी होती त्याला, त्याच्यामुळे मग आता तो पुण्याला चाललेला आहे. त्याच्या म्हटलं तर चला आम्ही पण घरी निघालो. आणि वाटेमध्ये हे जे बोराचं झाड आहे ना, फौजी साहेब ते बोराचं झाड चांगलं झाडतायत, त्याच्यामुळे ती बोरं खाली पडतात. आणि ही जी बोर आहेत ना ती आंबट गोड आहेत. बघ हे पक्ष्यांनी किती छान घरटं बनवले. आणि हे बघा हे कवट, मला हे जी रानातला जो रानमेवा असतो ना, म्हणजे आंबट गोड बोरं आणि कवट, हे मला खूप आवडतं खायला. बरं ते कवटाची चटणी पण करतात आणि जे कवट आहे ना त्याच्यात सगळा गर काढून त्याच्यामध्ये गुळ घालून शिजवून पण ते खाल्लं जातं आणि ते खरंच खूप छान लागतं. असं टेम्पटिंग लागतं ना, मला तोंडाला माझ्या आत्ताच पाणी येते. खरंच खूप छान लागतं आणि मी याची चटणी वगैरे करेन ना, तुम्हाला नक्की शेअर करेन. हे ना आईच्या शेतात जाताना बांधायला हे कवठाचं झाड, इतकी कवठं असतात ना त्याला, अशी पडलेली असतात नेहमी. पण आता म्हणतात की या सीझन मध्ये बहुतेक आंबट असतात, असं माझी आजी म्हणत होती की या सीझनला ते आंबट असतात. तर म्हटलं बघूयात आपण काय प्रयत्न आहे. आणि रस्त्याने जाताना ही शेरडं वगैरे त्यांनी पाडलेल्या शेळ्या वगैरे, त्या शेजारच्या सगळ्या शेळ्या आहेत, तिथून जाताना रस्त्याला वाटेवरती बांधलेल्या असतात शेळ्या म्हणा, म्हशी म्हणा. तर आता मी आले माझ्या घरी सासरी आणि हा आहे स्वराज आणि हा आहे प्रतीक. प्रतीक जो आहे हा मधल्या दिरांचा मुलगा आहे आणि स्वराज जो आहे तो छोट्या दिराचा मुलगा आहे. आणि ही दोघं ना आता इथं मस्ती करतायत. काय चाललंय स्वराज? तुझं नाव सांग, नाव सांग रे, नीट सांग ना, पूर्ण सांग. हा पूर्ण सांग, इकडे बघून सांग माझ्याकडे. हा नाव सांग, सांग ना, ते कसं लाजतंय, सांग लवकर लवकर सांग. तू सांग रे, ते तोंडातलं काढून. ऐ नाम बता. हां 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 बघ त्यांनी सांगितलं, तर तू सांग चल.
येतच नाही. किती अगं येतच नाही. हा बघ ना, हा सांग लवकर चल. नाही नक्की का, तुला नावच नाही का? हा मग सांग लवकर चल. असं कसं येत नाही, सगळं येतंय, सगळं येतंय याला. तू काय करतोय सांग बरं. ऐ स्वराज्य रक्षक, तू काय करतोय सांग ना. असं कळतंय. नाही स्वराज्य रक्षक आहे तो, आहे ना रे. बघ बरं हो म्हणतोय. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा गावाकडचा व्लॉग. तो तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल ना चॅनलवरती तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.